लोकसभा निवडणुकीमध्ये अचानक एक नवीन वळण आले आहे। भाजपचे जिल्हा महामंत्री आणि माजी नगरसेवक संजय कुंभलकर हे बसपातर्फे उमेदवारी अर्ज भरणार असल्याने या निवडणुकीला वेगळी रंगत निर्माण झालेली आहे। भाजपचे उमेदवारांनी विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्या उमेदवारीला भाजपामधून मोठ्या प्रमाणात विरोध होता। संजय कुंभलकर यांच्यामुळे भाजपामध्ये उभी फूट पडलेली असल्याचे स्पष्ट दिसत आहे। सुरुवातीपासून सुनील मेंढे यांचा विरोध करणाऱ्या भाजपाच्या विरोधकांना कुंभलकर यांच्या निमित्ताने एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे। भाजपा आणि काँग्रेसच्या दोन कुणबी समाजाच्या उमेदवारांमध्ये कुंभलकर हे तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणार आहेत। या सर्व घडामोडींमुळे आम्ही 100% जिंकू अशा आविर्भावात असलेले भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे यांची धाकधूक वाढलेली आहे। भंडारा गोंदिया लोकसभेसाठी भाजपतर्फे सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर काँग्रेसतर्फे डॉक्टर प्रशांत पडोले यांना उमेदवारी दिली आहे। ही निवडणूक या दोघांमध्ये होईल अशी समज असतानाच अचानक भाजपचे महामंत्री संजय कुंभलकर यांनी भाजपाला रामराम ठोकत त्यांनी बसपातर्फे उमेदवारी मिळवल्याने ही निवडणूक आता तिहेरी होणार आहे। कारण भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात कुणबी आणि तेली समाजाची संख्या सर्वाधिक आहे। भाजपा आणि काँग्रेसतर्फे रिंगणात उभे असलेले उमेदवार हे कुणबी समाजाचे आहेत, तर कुंभलकर हे तेली समाजाचे आहेत। 3 मार्चला तेली समाजाचा मेळावा झाला होता। या मेळाव्यात एक ठराव घेण्यात आले होते की जर भाजपा आणि काँग्रेसतर्फे तेली समाजाला नेतृत्व मिळाले नाही तर आम्ही तेली समाजाचा उमेदवार उभा करू आणि सर्वच पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष विसरून तेली समाजाच्या उमेदवाराच्या पाठीशी राहू। या ठरावानुसार संजय कुंभलकर यांनी भाजपाची साथ सोडून बसपाची उमेदवारी मिळवली असून आज ते त्यांचा उमेदवार अर्ज भरणार आहेत। ते त्यांच्या उमेदवारीवर जर ठाम राहिले आणि संपूर्ण तेली समाज एकवटला तसेच भाजपामधून सुनील मेंढे यांना अगदी सुरुवातीपासून बराच विरोध होत होता, ते विरोधकही जर संजय कुंभलकर यांच्या पाठीशी उभे राहिले तर या तिहेरी निवडणुकीत कुंभलकर बाजी मारू शकतात किंवा त्यांनी घेतलेला मतदानाचा फटका हा सुनील मेंढे यांना बसू शकतो आणि त्याचा फायदा हा काँग्रेसच्या उमेदवारालाही होऊ शकतो। त्यामुळे या तिहेरी निवडणुकीकडे जिल्ह्यातील मतदारांचा लक्ष लागून आहे। बरोबर आहे, मी एक भाजपचा कर्तव्यनिष्ठ पदाधिकारी होतो। आपल्या जीवावर बेतून मी पक्षासाठी खूप काम केलं आणि पक्षाच्या निरीक्षकांपुढे मी उमेदवारी मागितली होती, परंतु माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली नाही। धनशक्ती पुढे एका सामान्य कार्यकर्त्याची हार झाली। त्याच्यामुळे जनसामान्याच्या आणि भंडारा गोंदिया लोकसभेतील सर्व वंचित, शोषित, पीडित लोकांच्या आग्रहास्तव मी बहुजन समाज पक्षाचा काल अधिकृत प्राथमिक सदस्यत्व घेतला आणि त्यांनी मला भंडारा गोंदिया लोकसभेसाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषित सुद्धा केलं आणि मला एबी फॉर्म सुद्धा दिलेला आहे। आणि नक्कीच माझ्यावर या भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सर्व जनता प्रेम करेल आणि आशीर्वाद देईल आणि या आपल्या सामान्य कार्यकर्त्याला नक्कीच संसदेमध्ये पाठवेल अशी माझी अपेक्षा आहे आणि असा मला आत्मविश्वास आहे। मला बहुजन समाज पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे, त्यामुळे समाज हा विषय आहे, पण मला सर्व समाजांना घेऊन सर्वांसाठी काम करायचे। त्याच्यामुळे समाज हा एक विषय नसतो, लोकांना पर्याय हवा असतो की आपली 5 वर्ष सेवा कोण करेल आणि आपला वकील लोकसभेचा कोण योग्य राहील हे जनता ठरवत असते। त्याच्यामुळे मी या भंडारा गोंदियातील जनतेचा वकील म्हणून नक्की योग्य काम करेन अशी मी आपल्या सर्वांना हमी देतो। ते जनतेपुढे आहे, जनता सोशल मीडिया आणि मीडियावर सांगत आहे कार्यक्षम कोण आहे आणि अकार्यक्षम कोण आहे। त्याच्यामुळे नक्कीच जनता 4 जूनला याचं उत्तर ईव्हीएम मधून आणि मतदान करून देईल। हे त्याच्यानंतर आपल्याला समजेल की कोण कार्यक्षम आहे आणि कोण अकार्यक्षम आहे। बघा, कोण कुणाकडे आहे हे 1 तारखेच्या नंतर सिद्ध होईल, तोपर्यंत आपण वाट बघूया। 1 तारखेच्या नंतर आपण बोलू कोण कोणाच्या पाठीमागे आहे ते आपल्याला सर्वांना माहित पडेल। बघा, आता तर मी आकडा सांगू शकत नाही, आज मी फॉर्म भरत आहो, पण नक्कीच असंख्य भाजपामध्ये
पदाधिकारी कार्यकर्ते असंतुष्ट आहेत आणि नक्कीच भाजपमध्ये मोठा विस्फोट होईल असं आपल्या माध्यमातून सांगतो। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।